मुंबईतल्या लोकल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि या अशा दुर्घटना टाळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांची वेळ बदलण्याचा विचार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं। तसंच सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले। याशिवाय भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्रयत्न असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत पाऊण तास चर्चा झाल्याचंही मुख्यमंत्री यावेळेला म्हणाले आणि या चर्चेदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद पार पडल्याचंही त्यांनी सांगितलं। कालची घटना ही गंभीरच आहे आणि आजही आपलं मेट्रोचं नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे अजूनही सबअर्बन रेल्वेमध्ये ओव्हर क्राउडिंग आहे। त्यामुळे ॲडिशनल ट्रेन्स कशा आणता येतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पॅसेंजर सेफ्टी करता आता जसं काल त्यांनी सांगितलं की आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतो। लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील। आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल। बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही। म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे। एवढंच नाही तर आता त्यांचा प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजावाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या एसी ट्रेन्स द्यायच्या अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे। आज सकाळी काही माध्यमांमध्ये मी बघत होतो की रेल्वे मंत्र्याची असंवेदनशीलता आहे वगैरे। मुळात काल रेल्वे मंत्री माझ्याशी जवळपास पाऊण तास चर्चा करत होते। त्यातल्या अडचणी काय आहेत याही त्यांनी समजून सांगितल्या, उपाययोजना काय आहेत याही त्यांनी सांगितल्या। आणि आपण जर बघितलं तर सबअर्बन रेल्वेवरही सर्वात जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झाली आहे। याच संदर्भात काही अनेक प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, त्याही आपण पाहूया। मुख्यमंत्री साहेबांचा हा जो निर्णय आहे ह्याला माझा 100% पाठिंबा आहे। सर्व मुंबईकरांसाठी अत्यंत हिताचा असा विचार मुख्यमंत्र्यांनी केला आहे आणि त्याची अंमलबजावणी होणं ही देखील तितकीच गरजेचं आहे। कारण सामान्य मुंबईकर जो आहे त्याचा प्रवास सुखी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून करण्याचा विचार देखील करणं म्हणजे अतिशय चांगली बाब आहे। हे मुंबईच्या हितासाठी राहील। खूप चांगली गोष्ट आहे। तर ते नुसतं घोषणा करून उपयोग नसतो, ते अंमलात आणल्या पाहिजे। त्या योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात जर हा रेल्वेचा प्रवास एसी गारेगार मिळत असेल तर कुणालाही तो आनंद आहे, चांगली गोष्ट आहे। सामान्य जनतेला जे आता लोकल आहे ज्याचे तिकीट रेट्स आहेत ज्याचा म्हणजे जास्त भार सामान्य जनतेवरती देखील नाही आला पाहिजे याचा देखील विचार या सोबत करणे गरजेचे आहे। मध्य रेल्वे मार्गावर सर्व एसी लोकल आणण्याचा विचार होत असेल तर त्या विचाराचं खरंच स्वागत आहे। परंतु या आणत असताना त्या एसी लोकलचं भाडं हे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारं असलं पाहिजे आणि प्रायोगिक तत्वावर आत्ता सुरू असलेल्या ज्या एसी लोकल आहेत त्याचं भाडं देखील त्वरित कमी केलं पाहिजे आणि सर्वसामान्य प्रवासी जेव्हा या एसी लोकलमध्ये प्रवास करेल तेव्हा उद्भवणाऱ्या गर्दीमुळे त्या एसी लोकलचे दरवाजे बंद होतात की नाही हे पण पाहणं गरजेचं आहे। आत्ता जर अपघातांची मालिका थांबवायची असेल तर तातडीने लोकल फेऱ्या वाढल्या पाहिजेत। दिव्यासारख्या ठिकाणी दिवा सीएसटी लोकल सेवा सुरू केली पाहिजे जेणेकरून मध्य रेल्वे मार्गावर सुरू असलेले हे अपघात थांबतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।